गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण साम्यवादी समाज रचना, साम्यवादी समाज रचनेची वैशिष्ट्ये आणि कार्ल मार्क्स यांच्या राजकीय विचारांचे मूल्यमापन या संदर्भातील माहिती आपण अभ्यासलेली होती. आज आपण तुम्हाला जे स्क्रीनवर मुद्दा दिसत आहे, अधिसत्तेचा अर्थ, प्रकार, वैशिष्ट्ये या संदर्भातील माहिती आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अथॉरिटी या शब्दाची निर्मिती ऑक्टर या रोमन शब्दापासून झालेली आहे. तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अथॉरिटी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झालेली आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. ओके, म्हणजेच अथॉरिटी या शब्दाची निर्मिती रोमन शब्दापासून झालेली आहे. तर ऑक्ट किंवा ऑक्टोरिटस म्हणजे सल्ला किंवा मसलत होय. रोमन राज्यव्यवस्थेमध्ये बुद्धिमान, अनुभवी व ज्येष्ठ अशा लोकांची एक वरिष्ठ सभा म्हणजे सिनेट या जनसभेने घेतलेल्या निर्णयांना मान्यता देण्याचे कार्य करीत असे. धर्म, नीती, परंपरा या निकषांद्वारे प्रत्येक निर्णयाचे परीक्षण आणि सल्लामसलत करून जेव्हा मान्यता मिळते तेव्हा त्यास अधिसत्ता असे म्हटले जाते. बुद्धिमान लोकांची निर्णय घेण्याची क्षमता आणि आज्ञा देण्याचा त्यांचा अधिकार यांना जेव्हा लोकांची मान्यता मिळते किंवा संमती असते तेव्हा त्या सत्तेला अधिसत्ता असे म्हणतात. पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये सत्ता आणि अधिसत्ता ह्या दोन्ही संकल्पना एकाच समान अर्थाने वापरल्या जात असत. अधिसत्ता हा सत्तेचा एक प्रकार मानला जात असे. सत्तेला अधिमान्यता मिळाली की ती अधिसत्ता बनते असा संकुचित दृष्टिकोन पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये आढळतो. वास्तविक पाहता सत्ता आणि अधिसत्ता हे सामाजिक वर्तनाचे नियंत्रण करणारे दोन भिन्न भाग आहेत. सत्ताधारी व्यक्ती जेव्हा आपण हे कार्य करतो आणि इतरांना ते कार्य करण्यास भाग पाडतो या संबंधीची कारणे पटवून देतात तेव्हा त्यांच्या या क्षमतेला आणि आज्ञा देण्याच्या अधिकाराला अधिसत्ता असे म्हणतात. अधिसत्तेमध्ये बलप्रयोग, सक्ती, आमिषे यांचा वापर केला जात नाही. अधिसत्तेकडून आलेल्या आदेशांचे पालन लोकांकडून सहजपणे, अनौपचारिकपणे होत असते, कारण अधिसत्तेला कायदेशीर मान्यता असते. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे अधिसत्तेला रिकामी जागा मान्यता असते, तिथे तुम्हाला कायदेशीर मान्यता असते, हे लक्षात ठेवायचे. तसेच अधिसत्तेकडून आलेल्या आज्ञा, आदेश लोकांना न्याय व योग्य वाटतात, त्यामुळे ते त्या आदेशाचे पालन करतात.
सत्ता आणि अधिसत्ता ह्या दोन्ही संकल्पनेतील मूलभूत फरक असा की सत्तेमध्ये दंडशक्तीचा बलाचा वापर केला जातो जेव्हा लोक आज्ञेचे पालन करीत नाहीत, तेव्हा दंडशक्तीचा वापर करून लोकांकडून आज्ञापालन घडवून आणले जाते. अधिसत्तेमध्ये शक्तीचा वापर करावा लागत नाही, कारण आधी सत्ताधारकांची निर्णय क्षमता आणि त्यांनी घेतलेले निर्णय, दिलेले आदेश हे जनतेला मान्य असतात. त्यामुळे या निर्णयाची आदेशांची अंमलबजावणी होत असते. लोकांना अधिसत्ता कायदेशीर व श्रेष्ठ वाटते. अधिसत्ताधारक लोकांकडे आपले निर्णय आणि कृती यांचे स्पष्टीकरण आणि समर्थन देण्याची क्षमता असते. तरीसुद्धा अधिसत्तेला सत्तेची आवश्यकता नसते असा निष्कर्ष काढता येणार नाही. राज्यातील बहुसंख्य लोक स्वेच्छेने आदेशांचे पालन करीत असले तरी काही थोडे लोक दंडशक्तीचा बलाचा वापर करून त्यांना आज्ञापालन करण्यास भाग पाडतात. उदाहरणार्थ, कायदेमंडळाने मंजूर केलेल्या करवाढीच्या कायद्यानुसार लोक जेव्हा कर भरतात तेव्हा काही लोक कर चुकवेगिरी करतात. अशा लोकांना शिक्षा करून कर भरण्यास भाग पाडतात. ह्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अधिसत्तेच्या काही व्याख्या आहेत आणि एक लक्ष ठेवा, ह्या व्याख्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. व्याख्या फार काही जास्त नाहीत, 6-7 व्याख्या आहेत आणि त्या तुम्हाला लक्षात राहणं किंवा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विविध राजकीय विचारवंतांनी अधिसत्तेच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याची माहिती आपण क्रमाक्रमाने बघूयात. पहिला विचारवंत आहे रॉबर्ट डालह. या विचारवंताने अधिसत्तेची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते अधिसत्ता असलेली राजकीय सत्ता म्हणजे अधिसत्ता होय. अधिमान्यता असलेला प्रभावाचा अधिक कार्यक्षम प्रकार म्हणजेच अधिसत्ता होय. त्यानंतर दुसरा विचारवंत आहे तो म्हणजे कर्टराइट मिल्स. यांच्या मते अधिसत्ता म्हणजे ऐच्छिकरित्या आज्ञांचे पालन ज्यामुळे होते अशी समर्थनीय राजकीय संस्था होय. तिसरा जो विचारवंत आहे तो म्हणजे लेस्ली लिप्सन. यांच्या मते अधिमान्यतेच्या वेष्टनात असलेली राजकीय सत्ता म्हणजेच अधिसत्ता होय. चौथा विचारवंत आहे मॅक्स वेबर. मॅक्स वेबर यांच्या मते एखादा आदेश किंवा आज्ञा देण्याची किमान राजकीय सत्ता म्हणजे अधिसत्ता होय. त्यानंतर पाचवा जो विचारवंत आहे तो म्हणजे डेव्हिड आणि लिव्हियस. यांनी सुद्धा अधिसत्तेची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते राजकीय अधिसत्ता म्हणजे शासनाच्या राज्यकारभारांच्या हक्कांना
मान्यता असणे होय. त्यानंतर 6वा विचारवंत आहे तो म्हणजे C.J. फ्रेडरिक. यांच्या मते अधिसत्ता म्हणजे विवेकशील प्रक्रियेद्वारे समर्थन करणारी क्षमता होय. आणि शेवटचा जो विचारवंत आहे तो म्हणजे प्राध्यापक लास्की. यांच्या मते अधिसत्ता म्हणजे अशा प्रकारचा कार्यात्मक संबंध की ज्यामुळे अधिसत्तेची कायदेशीर मान्यता प्राप्त होत असते. प्राध्यापक लास्की यांनी सामाजिक संबंधाच्या दृष्टिकोनातून अधिसत्तेचे विश्लेषण केलेले आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, वरील ज्या काही आपण व्याख्या बघितलेल्या आहेत आणि या सर्व व्याख्यांचा परामर्श घेतला असता आपल्याला असे म्हणता येईल की अधिसत्ता म्हणजे अशी राजकीय सत्ता की जिला जनतेची स्वीकृती, मान्यता व संमती प्राप्त झालेली असते. आंतरराष्ट्रीय संघटना युनेस्कोच्या 1955च्या युनेस्कोच्या अहवालामध्ये असा अभिप्राय आढळतो की अधिसत्ता ही अशी सत्ता असते की जी लोकांना माहीत असते, लोकांनी तिला मान्यता देऊन तिचा स्वीकार केलेला असतो. जनता या अधिसत्तेचा आदर, सन्मान करत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण अधिसत्तेची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर ती वैशिष्ट्ये दिसत आहेत. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघटनात्मक स्वरूप. तर विद्यार्थी मित्रांनो, संघटनेशिवाय अधिसत्तेला आदेश देता येत नाही, तसेच तिला कार्यही करता येत नाही. अधिसत्तेमधील कार्यकारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यसंबंधातील सुसंवाद साधण्यासाठी संघटना किंवा संस्था आवश्यक असते. संघटनेमुळे व्यक्तिव्यक्तीमधील संबंध प्रस्थापित होऊन ते सुरक्षित राहतात. संघटनात्मक संरचना निर्माण करताना राज्याचा आकार, लोकसंख्या, सामाजिक प्रथा, परंपरा, लोकांच्या गरजा व अपेक्षा तसेच कार्यपद्धती या घटकाचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. अधिसत्ता ही संघटनेतील अधिकारपद, परंपरा व श्रेणी पद्धती यावर अवलंबून असते. कलमानुसार आणि पद्धतीनुसार जे परिवर्तन घडून येते त्याचा परिणाम अधिसत्तेवर होत असतो. त्यानंतर दुसरे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रक्रियात्मक अधिसत्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, राजपद, राज्यसिंहासन, राजमुकुट, राजदंड, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजवस्त्रे, बोधचिन्ह इत्यादी राजकीय राजचिन्हे व प्रतीके ही अधिसत्तेची प्रतीके होत. चार्ल्स मेरियमने या प्रतीकांचा मिरांडा असा उल्लेख केलेला आहे. मिरांडा म्हणजेच मान सन्मान करण्यायोग्य वस्तू प्रतीके होत.
प्रतीकाविषयी जनतेत आदर, प्रेम, निष्ठा असते. त्यामुळे लोक त्या प्रतीकांशी बांधील असतात. तसेच आज्ञेचे पालन सहजपणे करतात. ब्रिटिश राजपदाविषयी राजा अमृत आहे, राजा चिरायू हो असे म्हटले जाते. राजपदावर बसणारी व्यक्ती मृत असते, परंतु राजपद कायमस्वरूपी असते. तेव्हा अशा राजपदाविषयी ब्रिटिश लोकांना आदर, प्रेम आहे. त्यामुळे राजआज्ञेचे पालन सहजपणे करतात. ब्रिटिश राजपदाला मान सन्मानाचे कारंजे असे संबोधले जाते. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अल्प खर्चाची व सोयीस्कर पद्धती. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा लोकांनी अधिसत्ता मान्य व स्वीकृत केली की त्या अधिसत्तेचे निर्णय, आदेश लोकांना आपोआपच लोकांकडून आपोआपच पाळले जातात. तेथे अधिक शक्तीचा, बळाचा किंवा साधनांचा वापर करावा लागत नाही. एखादा पोलीसही लोकांचा जमाव सहजपणे हटवू शकतो. एखादी अधिसत्ताधारी व्यक्ती लोकांकडून आदेशांचे पालन करून घेऊ शकते. समाजातील निर्धारित वरिष्ठ मानवाची सत्ता लोकांना मान्य असते. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण हे निर्धारित वरिष्ठ मानव होते. थोडक्यात अधिसत्ता ही कमी खर्चाची व स्वीकारण्यास सुलभ, सोयीस्कर असते. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे औपचारिक व आज्ञार्थी अधिसत्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, राजकीय व्यवस्थेमध्ये कोणतीही शासन पद्धती असो, तेथे अधिसत्ता ही आदेश, आज्ञा देण्याचे कार्य करीत असते. राजा असो किंवा हुकुमशाह किंवा पंतप्रधान किंवा अध्यक्ष असोत, ते केवळ आदेश देण्याचे काम करतात. ते प्रत्यक्षात प्रजेशी चर्चा, विचारविनिमय करीत नाहीत. अधिसत्ता ही लोकांकडून आज्ञेचे पालन करून घेते. अधिसत्तेने दिलेल्या आज्ञेच्या किंवा आदेशांच्या बाहेर वेगळे वागण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला दिले जात नाही. आदेशांची अंमलबजावणी झाली नाही तर अधिसत्ता ही शिक्षा देऊ शकते. जे लोक आज्ञांचे पालन करीत नाहीत त्यांना अधिसत्ता शासन करू शकते. अशा प्रकारे अधिसत्ता ही औपचारिक सत्ता असते असे मत चेस्टर बर्नार्ड, कापलान व लासवेल यांनी मांडलेले आहे. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गतिमानता आणि परिवर्तनशीलता. तर विद्यार्थी मित्रांनो, हॅरोल्ड लास्की यांच्या मते अधिसत्ता ही कार्यात्मक संबंधावर अवलंबून असते. समाजातील
कार्यात्मक संबंध जे आहेत किंवा संबंधामध्ये परिवर्तन झाले की अधिसत्तेतही परिवर्तन घडून येते. अन्यथा अधिसत्तेचा लोकाधार म्हणजेच जनाधार, लोकस्वीकृती आणि लोकमान्यता नष्ट होते. अधिमान्यता ही गतिमान असते. ती समाजातील परिवर्तनाबरोबरच बदलत जाऊन त्या परिवर्तनाशी एकरूप होत असते. त्यानंतर शेवटचं जे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे स्वीकृती आणि अधिमान्यता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिगत, पदनिहित, अल्पसंख्याक लोकांची, बहुसंख्याक लोकांची अशी कोणत्याही प्रकारची अधिसत्ता असू शकते. सत्ता, अनुभव, सहकार्य असे आधार या अधिसत्तेमागे असतात. भीती, श्रद्धा, संमती, लाभ, हानी अशा कोणत्याही कारणाने अधिसत्तेची स्वीकृती होऊ शकते. स्वीकृती आणि अधिमान्यता या दोन्हीमध्ये फरक आहे. प्रलोभन म्हणजेच लालूच, भीती, शक्ती याद्वारे स्वीकृती झालेली अधिसत्ता फार काळ टिकत नाही. आज्ञेची अधिसत्ता किंवा अधिमान्यता हीच अधिसत्ता दीर्घकाळ टिकण्यास उपयुक्त असते. अधिमान्यता प्राप्त झालेली अधिसत्ता ही अधिक प्रभावी, कार्यक्षम व परिणामकारक असू शकते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण अधिसत्तेचे जे काही प्रकार आहेत आणि जे प्रकार मॅक्स वेबर या विचारवंतांनी सांगितलेले आहेत त्याच्या संदर्भातील माहिती आपण बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, मॅक्स वेबरने सत्तेला अधिमान्यता प्राप्त होऊन अधिसत्ता कशी निर्माण होते ह्या दृष्टिकोनातून अधिसत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पारंपरिक अधिसत्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, राजकीय सत्तेला परंपरागत सवयी, प्रथा, वहिवाटी याद्वारे लोकांची मान्यता मिळते तेव्हा तिला पारंपरिक अधिसत्ता असे म्हणतात. आदिम जमातीच्या टोळी राज्यातील प्रमुखांची अधिसत्ता ही पारंपरिक स्वरूपाची होती. राजकीय प्रथा, परंपरा, वंश परंपरा याद्वारे अधिसत्ता प्राप्त होत असे. पितृसत्ता कुटुंब पद्धती हे पारंपरिक अधिसत्तेचे उदाहरण आपल्याला देता येईल. कुटुंबातील प्रमुखाला परंपरेने सत्ता प्राप्त होते आणि त्याची सत्ता कुटुंबातील सर्व जण मान्य करतात. तसेच कुटुंब प्रमुखांच्या आदेशांचे पालन करतात. प्राचीन काळामध्ये राजेशाहीत राजांना परंपरेने सत्ता प्राप्त होत असे. राजाला अमर्याद निरंकुश सत्ता असे. राजाच्या पाश्चात म्हणजेच राजांचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या
वडील मुलाला परंपरेने सत्ता मिळत असे. अशा पारंपरिक अधिसत्तेला प्रजेची म्हणजेच जनतेची स्वीकृती आणि मान्यता असे. आधुनिक काळामध्ये परंपरागत अधिसत्ता जवळजवळ लोप पावलेली आहे. नाही म्हटले तर इंग्लंड, नेपाळ अशा देशांमध्ये वंश परंपरेवर आधारलेली मर्यादित राजेशाही काही प्रमाणात टिकून राहिलेली दिसते. अर्थात तेथील लोकांनी ही परंपरागत सत्ता मान्य केलेली आहे. राजा नामधारी असला तरी ब्रिटिशांची राजाविषयीची निष्ठा, प्रेम अमर्याद आहे. पारंपरिक अधिसत्तेला कोणतेही आव्हान नसते. पारंपरिक सत्ताधीशांचा शब्द आज्ञा म्हणजे कायदा होय. पारंपरिक अधिसत्तेला कोणताही कायदेशीर आधार नसतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे अधिसत्तेचा तो म्हणजे वैधानिक किंवा विवेकी अधिसत्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅक्स वेबर यांच्या मते वैज्ञानिक व विवेकी अधिसत्ता या सामान्यतः एकत्रित असू शकतात. राज्यकर्त्याची गुणवत्ता, शौर्य, कार्यक्षमता, लोकप्रियता, कर्तव्यदक्षता आणि प्रभाव अशा निकषावर निवड होते. राजकीय सत्तेची योग्यता, विश्वासार्हता आणि परिणामकारकता विचारात घेऊन लोकांची स्वीकृती व मान्यता मिळते. अशा अधिसत्तेला वैधानिक अधिसत्ता वैधानिक अधिष्ठान असते. वैधानिक अधिसत्तेला राज्यघटनेचा आधार असतो. संविधानानुसार म्हणजेच राज्यघटनेनुसार पदाचे अधिकार निर्धारित केले जातात. राज्यघटनेनुसार पदाला महत्त्व दिले जाते. पदावरील व्यक्तीला ती पदावर असेपर्यंत महत्त्व असते. वैधानिक अधिसत्तेला घटनात्मक नियमांचे पालन करावे लागते. उदाहरणार्थ, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांना घटनात्मक नियमांच्या मर्यादा असतात. अधिसत्ताधारकाला आपल्या अधिकारांच्या मर्यादेत राहून कार्य करता येते. आदेश देता येतात. वैधानिक विवेकी अधिसत्तेला लोकांची संमती असते, कारण राज्यघटनेतील नियम तसेच विधिमंडळाने संमत केलेले कायदे हे न्याय, अन्याय, नैतिकता, अनैतिकता या गोष्टींचा विचार करून केलेले असतात. त्यामुळे अशा कायद्याचे स्वरूप विवेकी व वैधानिक स्वरूपाचे असते. राज्यातील लोकांचा वैधानिक अधिसत्तेवर अधिक विश्वास असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे दिवेवाली अधिसत्ता. जेव्हा सत्ताधारी व्यक्तीकडे अलौकिक गुण, दिव्यशक्ती किंवा आकर्षण
प्रभावी व्यक्तिमत्व असते तेव्हा समूह किंवा दिवेवले अधिसत्ता निर्माण होते. राज्यातील लोक अशा राज्यकर्त्याच्या आदेशाचे आज्ञा यांचे निमूटपणे पालन करतात, कारण त्यांचा त्या नेत्यावर दृढ विश्वास बसलेला असतो. समूहक अधिसत्ताधारकाला अमर्याद अधिकार व निर्णय स्वातंत्र्य असते. आकर्षक व मोहक व्यक्तिमत्वामुळे त्या सत्ताधीशाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळतो. राज्यकारभारातील संपूर्ण यश हे समूहक अधिसत्ताधारकाच्या व्यक्तिगत कार्यावर अवलंबून असते. जोपर्यंत लोकांचा त्याच्या अलौकिक व्यक्तिमत्वावर आणि कार्यक्षमतेवर तसेच कार्यावर विश्वास असतो तोपर्यंत त्याची दिवेवलयी सत्ता टिकून राहते. तेव्हा तो अयशस्वी ठरतो तेव्हा त्याची अधिसत्ता कोलमडून पडते. दिवेवलयी किंवा समूहक अधिसत्तेचे उदाहरण म्हणून हिटलर, मुसोलिनी, नासेर, सुकार्ते, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, केनेडी यांचा उल्लेख करावा लागेल. समूहक अधिसत्ता अस्थिर असते. समूहक व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती जनतेचा विश्वास जसा संपादन करू शकते तसा तो गमावूही शकते. अलीकडे R.S. पीटर या विचारवंताने अधिसत्तेचे विधिमय व वास्तववादी असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. कायदेशीर मान्यता या निकषावरून पडलेले हे प्रकार मॅक्स वेबरच्या विधिमय अधिसत्तेचाच प्रकार आहे असे दिसून येते. अलीकडे अमेरिका, फ्रान्स, जर्मन, इंग्लंड इत्यादी राष्ट्रांनी आर्थिक सत्ता प्रस्थापित करून इतर राष्ट्रावर प्रभाव पाडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांना हा आर्थिक अधिसत्तेचा एक नवा प्रकार म्हणून धास्ती वाटू लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली आपला जो व्हिडिओ आहे तो मला वाटते बराच मोठा झाला असणार आहे. तर असो, आज आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अधिमान्यता तसेच अधिमान्यतेचा अर्थ, त्याच्या म्हणजे काही व्याख्या, एकंदरीत अधिमान्यतेच्या संदर्भात आपण सर्व माहिती बघणार आहोत. थँक्यू.